आपल्या लाईफमध्ये त्याच सिच्युएशन परत-परत यायला लागलेत, असं वाटायला लागतंय. म्हणजे एक प्रॉब्लेम सोडवत आणला, परत थोड्या दिवसांनी असं वाटायला लागलं, की परत तोच प्रॉब्लेम सोडवायला लागलोय, परत तोच प्रॉब्लेम सोडवायला लागलोय. तर हा लूप आहे ना, त्याच्यामध्ये आपण अडकलोय. त्याचं कारण असं, की त्या लूपमधनं बाहेर कसं पडायचं माहिती नाही आणि दुसरं म्हणजे त्या लूपमध्ये काहीतरी शिकायचं आहे, हेच माहिती नाही. ज्यावेळेला आपल्याला ती अवेअरनेस क्रिएट होते ना, त्यावेळेला मग किमान त्या लूपमध्ये अडकलेलो आहे आणि मग रस्ता शोधायला लागेल, हे आपल्याला कळायला लागतं. म्हणजे सोपं असतंय बाहेर पडणं. आपण असं म्हणतोय, की अ, वास्तुशास्त्रानुसार घर कसं पाहिजे किंवा काय बघून आम्ही घर घेऊ, असे लोक बरेच प्रश्न विचारत असतात. आपण घराला निवडतो म्हणण्यापेक्षा ना, घर आपल्याला निवडत असतं. म्हणजे मी कितीतरी असं माणसं बघितलेत, की ज्यांनी घर घेतलं, त्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आले, म्हणून त्यांनी घर बदललं. तर त्या घरात सुद्धा सेम प्रॉब्लेम चालू आहेत. सेम टाइपची रचना त्या घरामध्ये सुद्धा आहे. तर इथं काय होतं, की त्या टाइपच्या वास्तू आपल्याला अट्रॅक्ट करत असतात आणि मग त्यातनं सुटणं अवघड होतं. तर इथं सोल्युशन काय असायला पाहिजे? आपण वास्तूवर काम नाही करायचंय. आपण सगळ्यात पहिलं काम करायचंय आपल्या एनर्जीवरती. म्हणजे आपल्या एनर्जीनं ना आपली वास्तू बॅलन्स व्हायला पाहिजे किंवा आपली एनर्जी एवढ्या हायर लेव्हलला जायला पाहिजे, की आपलं घरच बदललं जाईल. आणि ते नवीन मिळणारं जे घर आहे, ते त्या लेव्हलला आपल्याला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा बघ, की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे, याची लक्षणं काय असणार आहेत? एकतर घरामध्ये सारखी भांडणं होत राहतात. नात्यांमध्ये मनमुटाव राहतो. म्हणजे उगीचच दोषारोप करणं, रुसवा-फुगवा चालणं, आर्थिक तंगी असणं, प्रश्न न सुटणं किंवा एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नामध्ये जाणं, सारखं आजारपण येणं, ही लक्षणं आहेत, की घरामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह एनर्जी काम करायला लागली आहे. आता याच्यावरती पर्याय कसा करायचा? तर बघ साध्या-साध्या, सोप्या-सोप्या गोष्टी असतात. आपली देवारातली घंटा आहे ना, ती सगळ्या घरभर नेऊन वाजवायची. घरामध्ये भीमसेनी कापूर लावायचा, की जो तुम्हाला एनर्जी हील करायला हेल्प करेल. देशी गाईच्या शेणाच्या ज्या गोवऱ्या आहेत, त्याच्यावरती थोडंसं तूप आणि थोडंसं कापूर टाकून सुद्धा तुम्ही घरामध्ये लावू शकता. जो अगेन एनर्जी क्लिअर करायला हेल्प करेल. रेकीने वॉटर चार्ज करायचं. हे कसं कसं चार्ज करायचं ते मी एका व्हिडिओत सांगितलेलंच आहे. तर वॉटर चार्ज करायचं आणि ते पाणी तुम्ही जर घरभर शिंपडताय, तर ते पाणी सुद्धा तुला हेल्प करू शकतं घरातली एनर्जी शिफ्ट करायला. आणि घरातली एनर्जी शिफ्ट करायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की नको असलेला पसारा, तो तुम्हाला काढायला लागेल. तू बऱ्याचदा बघितलं असशील, की आपल्याला माहिती आहे पसारा काढायचा आहे. आपण पसारा काढायला ट्राय पण करायला लागलोय. पसारा काढायला पण लागलोय. पण काही केला पसारा निघत नाही. एक काढला, की दुसरा कुठलातरी तिथं आलेला असतो. तो काढला, की परत काहीतरी तिथं आलेलं असतं. कारण अगेन एनर्जी चेंज होत नाही. तो जेव्हा शिफ्ट येतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तो पसारा निघायला लागतो. इंटेन्शन ठेवायचं, की एनर्जी क्लिअर करायची आहे आणि कुठल्याही प्रकारे न वैतागता त्या पसाऱ्याला, त्या वस्तूंना कुठलाही दोष न देता शांततेनं त्यांना थँक यू म्हणायचं आहे. कारण कधी ना कधी त्या वस्तूने आपल्याला हेल्प केलेलीच आहे. मग त्यांना शांततेनं थँक यू म्हणायचं आणि मग बाहेर त्यांना देण्यासाठी काढायला लागायचं. तिथं पुन्हा हे पाहिजे की एनर्जी लेव्हलचं क्लीन्झ आहे. वैताग, कामाचं ओझं, कामाने दमणं हे काही नकोय. एकदा ती एनर्जी क्लिअर व्हायला लागली, की ती हळू स्पीडअप व्हायला लागते. म्हणजे आपल्याला कळायला लागतं, की त्या एनर्जीचा शिफ्ट आता आला आणि मग ते होऊन जातं. इतकं सोपं आहे. एखादी गोष्ट करत असतो ना, तेव्हा आपलं इंटेन्शन मॅटर करत असते. म्हणजे आपली इच्छा काय आहे? जर मी तुला रागानं बोलणार आहे, म्हणजे माझ्या मनात राग आहे आणि मी चांगले शब्द वापरते ना, तरीसुद्धा तुला ते आवडणार नाहीत. पण एखाद्या वेळेला माझ्या मनात प्रेम आहे आणि बोलताना थोडं इकडं 19-20 होतंय ना, तर ते चालून जातं. कारण आपल्यातून निघणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ना, ती त्या शब्दांना मदत करत असते. मध्यंतरी मी एक स्टोरी वाचली होती, की किंवा कुठेतरी ऐकलेली होती. बंदुकीतनं मारलेली गोळी
तर ती मी फेकून मारली तर तुला लागेल का? नाही लागणार तेवढी. पण जेव्हा मी ती बंदुकीतून मारणार आहे ना, तेव्हा तीच गोळी तुला मेजर हार्म करू शकते. त्याचं कारण आहे बंदुकीमुळं त्या गोळीला मिळालेलं स्पीड. आणि अगेन शब्दांचं पण तेच आहे. जर मी रागारागानं बोलते, सेम शब्द, पण ते दुखावतात. आणि जर तेच शब्द मी प्रेमानं बोलणार आहे, तर तेच तुला काही नाही, यू विल टेक इट ईझी. जसं की "किती शहाणी आहेस गं तू?" असं म्हणणं. "फार शहाणी आहेस हं तू." असं म्हणणं. "हां, दिसला तुझा शहाणपणा." आता शहाणपणाविषयीच बोलल्या गेलेल्या ह्या तिन्ही गोष्टी. पण त्यातून जे फिलिंग आलं ना, ते तिन्ही वेळेला वेगळं-वेगळं आहे. त्यामुळं आपण बोलताना आपल्या शब्दांना धार यायला लागलेली आहे का? आणि धार शब्दांना नाही आहे. धार आहे ती आपल्या इमोशनला आहे. त्यामुळं काम आपल्याला आपल्या इमोशनवरती करायचं आहे. आणि बाहेरून किती शांत दिसतंय, त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्ही आतून शांत आहात का? तर ते ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट पण व्हायला लागेल. अल्टिमेटली तुमच्या शब्दांमध्ये येईल, तुमच्या नात्यांमध्ये येईल आणि तुमच्या घरामध्ये येईल, आयुष्यामध्ये येईल. घरात होणाऱ्या भांडणांचा कर्माशी काही संबंध आहे का? ऑब्व्हियसली आहे. त्याचं कारण असं, की ज्याच्याशी तुमचं कर्माचं देणं-घेणंच नाहीये, त्या माणसाशी का भांडाल ना तुम्ही? ज्या माणसाशी तुमचं देणं-घेणं राहिलंय, तिथं भांडणं होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी, की भांडणाच्या मागचं इंटेन्शन काय आहे? म्हणजे तू बोललीस म्हणून मी तुला उलट उत्तर देणं किंवा मी वादाला वाद वाढवणं. इथं देणं-घेणं संपत नाहीये. तू देतेयस, मी घेतेय, परत मी रिटर्न करायला लागले, ते तुझ्याकडे यायला लागले. म्हणजे बॅलन्स तेवढाच राहायला लागलाय. आपल्याला अकाउंट नील करायचंय ना, तर अंडरस्टँडिंगला यायला पाहिजे. समजून घ्यायचं आहे, की हे अकाउंट नील करायला लागलोय आपण. कुठेतरी काहीतरी राहिलं असेल मागच्या जन्माचं, ते सोडवायचं आहे. उत्तर देताना प्रत्येक वेळेला विचार करायचा, की हे मागं कुठं नाही ना घडलेलं आणि घडलं असेल तर ते सोडून द्यायला मी रेडी आहे का? बरीच भांडणं जर आपण बोललो नाही ना, तर अशीच मिटून जातात. आणि ती मिटवण्यासाठी आपल्याला अवेअरनेसची गरज आहे. ती तर आपण क्रिएट करू शकतो. आता असं नाही होणार, की मी आत्ता सांगितलं आणि तू लगेच अवेअर झालीस आणि तुला आता इथून पुढे कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही, असं नाही होत. अवेअरनेस म्हणजे आता फक्त कळलंय. जसं-जसं पहिल्यांदा असं होईल, की भांडणं झालेत आणि नंतर कळलं, अरे आपल्याला हे करायचं होतं. जेव्हा कळेल, तेव्हा क्षमा मागायची. फॉरगिव्हनेस मेथड अगेन. थँक म्हणायचं. सॉरी म्हणायचं, पुढे जायचं. काय होतं, जसं-जसं फ्रिक्वेंटली तुम्ही अवेअरनेसमध्ये राहायला लागता ना, तसं-तसं भांडणं सुरू व्हायच्या आधीच आपल्याला अवेअरनेस आलेली असते, की अरे आता एक होणार आहे असा अंदाज येतो बघ. तर त्याच्या आधीच आपण थांबायचं, की मग आपल्याला फारसं नंतर प्रयत्न नाही करावे लागणार किंवा कर्मांचं जे क्रिएशन आहे ना, ते कमी होईल आणि आधीची कर्म असतील तर ती डिझॉल्व्ह पण व्हायला लागतील. अशी कुठलीही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाहीये, ज्याचं आणि तुमचं कुठंच काहीच देणं-घेणं नाही. एकतर ते तुमचे गाईड्स असतील, एकतर तुम्हाला ते लाईफ लेसन्स शिकवायला आलेले असतील किंवा तुमच्याकडून शिकायला आलेले असतील. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाचा रोल हा वेगळा राहतो. आपण कोणाच्या लाईफमध्ये काय रोल प्ले करायचा आहे, हे अंडरस्टँडिंग जर लवकर यायला लागलं, तर तो बेटर डिफाईन होतो आणि कार्मिक कंप्लीशन व्हायला हेल्प होते. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी फार जाणवतेय, तर तिथं करता येण्यासारखा एक सोपा उपाय म्हणजे ना मीठ. आपलं ते काळं मीठ समुद्राचं मिळतं, कुठेही किराणा मालाच्या दुकानामध्ये. तर ते काळं मीठ आणायचं आणि समुद्राचं काळं मीठ म्हणजे. आणि ते काचेच्या बाउलमध्ये किंवा प्लास्टिकच्या बाउलमध्ये ठेवायचं. ते कव्हर करायचं नाहीये. तसंच ओपन ठेवायचं म्हणजे इव्हन तुम्ही कपाटाखाली, एखाद्या कोपऱ्यात, बेडच्या खाली वगैरे ठेवू शकता. एवढंच बघायचं, की ते कोणी खाणार नाही. आणि त्या मिठाकडे लक्ष ठेवायचं. त्याला पाणी सुटतं. मग ते ओलसर झालं किंवा पाणी सुटलं ना, बाहेर गटरमध्ये फेकून द्यायचं. बाउल पुसून त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं मीठ भरून ठेवायचं. जसं-जसं ते मीठ निगेटिव्ह एनर्जी ओढून घ्यायला लागेल, तसं ती निगेटिव्हिटी कमी होते हे पण जाणवायला लागेल. कोणाकडे 4-8 दिवसात रिझल्ट येतील,
कोणाला वर्ष, 1.5 वर्ष पण ठेवायला लागेल. माझ्याकडे एक केस झाली. तिथे तो 1.5 वर्ष माणूस मीठ ठेवत होता आणि एकदा त्याने मला फोन केला, की आज तर माझ्याकडे मिठाला सुद्धा पैसे नाहीयेत. मग त्याला म्हटलं मी, की "मिठासाठी उधार पैसे घेऊ नकोस. थोडं काम कुठे मिळते का बघ आणि मग मीठ आण." आणि 1.5 वर्षाच्या नंतर जेव्हा त्याचे प्रश्न सुटायला लागले, तेव्हा एका दमात महिन्याभराच्या पिरियडमध्ये सगळे प्रश्न सुटून गेले. त्याची गाडी झाली, त्यानं गाळा घेतला, त्याच्या घराचं काम झालं आणि हे सगळं करण्यासाठी त्याच्याकडे पैसे ऑटोमॅटिकली येत गेले. तर सोपे-सोपे उपाय असतात ते आपल्याला करून बघायचे आहेत. घरामध्ये हे मंत्र म्हणण्याचा प्रभाव नक्कीच होतो. त्याचं कारण असं आहे, मंत्र हे व्हायब्रेशन्स आहेत आणि जेव्हा व्हायब्रेशन्स चेंज व्हायला लागतात ना, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आसपासची परिस्थिती पण बदलायला लागते. किती वेळ घेणार हे पुन्हा निगेटिव्हिटी किती आहे, तुम्ही किती वेळेला चॅन्टिंग करत आहात आणि इंटेन्शन काय आहे चॅन्टिंग करताना, ते मॅटर करणार आहे. म्हणजे माझा विश्वास नाही आणि मी मंत्र म्हणत बसले, ते मंत्र काम करणार का? हो, करणार. स्पीड कमी राहील. पण इंटेन्शन आहे, करायचंच आहे आणि तुम्ही करताय. खूप फटाफटा गोष्टी सुटायला लागतील. आणि तसाही काही पैसा खर्च करायचाच नाहीये. करून बघायला काय हरकत आहे? अचानक रडू येतं. रडून घ्यायचं. मी एक शब्द बोलले आणि डोळ्यातनं पाणी गळा-गळा गळायला लागलंय. आता बघा ह्या मॅडम किती वेळ ऑटोमॅटिकली रडायला लागलेत, काहीच न बोलता. त्याचं कारण असं आहे, की भांडं भरलंय ना. एक थेंब पडला तरी सांडणारच आहे ते. म्हणजे सांडायला किती पाण्याची गरज आहे नॉट मॅटर्स. भांडं रिकामं असेल तर तुम्ही अजून ओतून राहू शकता. पण ते भरलेलं असेल तर काय करणार? थोडं जरी पडलं तरी सांडतं. म्हणजे म्हटलं जातं बघा, की 2 शब्द बोलले तर काय होतं रडायला. लगेच रडायला काय झालं? काय झालं की लगेच बोकाड पसरलंच. तर हे असं का होतंय? कारण सगळ्या गोष्टी मनात साठवल्या गेलेल्या आहेत. कधी कुठे व्यक्त केलेल्या नाहीत किंवा करता आलेल्या नाहीत. बोलायला कोणी माणूस नाहीये. व्यक्त करण्याची भीती वाटली आहे. सांगितलं, 4 माणसात कोणी जाऊन त्याची चर्चा केली. पुन्हा तो मला किती केवढ्याला पडेल किंवा किती महागात पडेल. खरंच ह्या इमोशन्स अशा आहेत का, की ज्या मी कुठेही व्यक्त करू शकते किंवा कुणाला सांगू शकते? समोरचा माणूस तेवढा रिलायबल आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न येत असतात. पण जेव्हा रडावंसं वाटतं ना, तेव्हा ते एकतर रडून घ्यायला पाहिजे. कारण मन मोकळं होणं आवश्यक असतं. जेव्हा मन मोकळं व्हायला लागतं ना, त्याच्यानंतर आपल्या ब्रेनला क्लॅरिटी येते. कसं असतं बघ, की एका वेळेला आपलं हार्ट आणि ब्रेन दोन्ही काम नाही करत. म्हणजे जेव्हा आपण लॉजिकली विचार करत असतो ना, तेव्हा इमोशन्सशी फारसं काही देणं-घेणं नसतं आपल्याला. आणि जेव्हा आपण इमोशनमध्ये असतो, म्हणजे बघ म्हणतात की नाही प्रेमात माणूस आंधळा होतो. आंधळा ॲक्चुअली होत नाही, पण त्याचं हार्ट चक्र एवढं ब्लॉसम झालंय ना, सगळी एनर्जी तर तिथं आली आहे. मेंदूने काय विचार करणार? बुद्धीकडं जातच नाही एनर्जी आणि सो तिथलं ॲक्टिव्हेशन खूप कमी झालेलं आहे. सेम विथ ब्रेन. ब्रेन खूप ॲक्टिव्हेटेड असेल, काही लोक प्रॅक्टिकल असतात. मग त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं ना, की खूपच प्रॅक्टिकल विचार करतोय, जरा पण भावना किंवा इमोशनची कदर नाहीये. तर ते तसं का होतं? कारण ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स नाहीये ना हार्ट अँड ब्रेनमध्ये. तर तो बॅलन्स यायला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण इमोशनली डिस्टर्ब असतो ना, म्हणजे प्रेमात असताना सुद्धा, रागावलेलं असताना सुद्धा, खूप हर्ट असताना सुद्धा डिसिजन घ्यायचे नाहीत. त्याचं कारण आहे, की डिसिजन घेणारा जो ब्रेनचा पार्ट आहे, लॉजिकल ब्रेन, टोटल बंद आहे. आणि म्हणून त्यावेळेला घेतलेले डिसिजन्स चुकण्याची शक्यता असते. ज्यावेळेला डिसिजन घ्यायचे आहेत ना, तेव्हा हे बघायचं, की आपण इमोशनली ओके आहोत. टेक युअर टाईम. खूप विचार किंवा खूप काळजी करून काय होणार आहे सांग मला? विचार करून प्रश्न मिटणार आहे का? तर नाही. काळजी करून पण मिटणार नाहीये.
करायला काय लागणार आहे? यू हॅव टू टेक ॲक्शन आणि ॲक्शन घेण्यावर भर द्यायला पाहिजे. इथं कसं होतं माहिती आहे का? आपण विचार करून दमून जातो आणि विचार करत असताना ॲक्शन घेण्यासारखं काय आहे? इकडे आपण फोकसच केलेला नसतो. प्रश्न कसा सुटणार? कारण प्रश्न सुटण्यासाठी ॲक्शन टेकिंग इज इम्पॉर्टंट आणि ॲक्शन टेकिंगला ब्रेनचं वर्क इम्पॉर्टंट आहे. लॉजिकल डिसिजन्स घेऊन, लॉजिकल थिंकिंग करून ॲक्शन्स घ्यायचे आहेत. एखादा प्रॉब्लेम आहे, माहिती आहे ना मला त्रास होतो एखाद्या भावनेचा, पण मी कितीही रडले, तर तो प्रॉब्लेम नाही जाणार. तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार करायचा आणि तो ॲक्चुअली सोडवायला घ्यायचा आणि मग तो सुटू शकतो. एखादा प्रॉब्लेम मला व्हायला लागलाय, मला कळतंय की प्रॉब्लेम होतोय आणि मीच रडत बसले की मला हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय, मला हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. म्हणजे कसं मला इथून बाहेर पडायचंय, मला इथून बाहेर पडायचंय. कसं बाहेर पडणार माहिती नाही. मॅप नाहीये माझ्याकडे. मला कुठं जायचंय? मला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. मला जर क्लिअर असेल, की मैत्रिणीच्या घरी जायचं आहे, तर मी उठून मैत्रिणीच्या घरी जायला लागेन. फक्त मला इथून बाहेर पडायचंय. जायचा रस्ताच माहिती नाही. कसं जाणार? त्यामुळं प्रॉब्लेमकडे फोकस करायचा नाही, सोल्युशनकडे फोकस करायचं. म्हणजे बाहेर पडणं ईझी होऊन जातं.